विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाकरता ठाकरे गटाने आता जवळपास 22 जागांची यादी तयार केल्याची माहिती समोर येते। ही यादीच एबीपी माझाच्या हाती लागली आहे। मवियाचं जागा वाटप अजूनही व्हायचं बाकी आहे, मात्र त्याआधीच मुंबईतल्या 36 पैकी 22 जागांवर लढण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केली आहे, अशी बातमी एबीपी माझाकडे आहे। मुंबईत ज्या जागा ठाकरे गटाने जिंकल्यात तिथे आणि लोकसभा निवडणुकीत जिथे आघाडी मिळाली आहे त्या जागांवर ठाकरे गट जोरदार दावा करतोय। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत ठाकरे गटाची ताकद असलेल्या जागांवर देखील ठाकरे गटाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे। तर मवियाच्या जागा वाटपाआधीच ठाकरे गटाने आता मोर्चे बांधणी केलेली आहे। मुंबईतल्या 36 पैकी 22 जागांवर ठाकरे गटाने आता कंबर कसलेली पाहायला मिळते। या जागा कोणकोणत्या असू शकतात, संभाव्य यादी काय सांगते? मागाठाणेमध्ये विलास पोतनीस, सुदेश पाटेकर, संजना घाडी या तिघांच्या नावाची चर्चा आहे। दहिसरमध्ये विनोद घोसाळकर, दिंडोशीमध्ये सुनील प्रभू विद्यमान आमदार आहेत। अमोल कीर्तिकर, बाळा नर, शैलेश परब, जोगेश्वरी मतदारसंघात त्यांच्या नावाची चर्चा बघायला मिळते। अंधेरी पश्चिम ऋतुजा लटके विद्यमान आमदार आहेत। राजू पेडणेकर, राजुल पटेल, वर्सोवा या मतदारसंघासाठी नावं पाहायला मिळतात। वांद्रे पूर्व एक हाय प्रोफाईल मतदारसंघ, बहुचर्चित मतदारसंघ, वरुण सरदेसाईंचं नाव चर्चेत आहे संभाव्य यादीमध्ये। विशाखा राऊत आणि महेश सावंत ही नावं चर्चेत आहेत। दादर आणि माहीमसाठी अजय चौधरी आणि सुधीर साळवी, शिवडीकरता नाव चर्चेत आहे। अजय चौधरी आहेत विद्यमान आमदार, तर वरळीचे विद्यमान आमदार अर्थातच आदित्य ठाकरे। ही सगळी नावं आता समोर येत आहेत। किशोरी पेडणेकर, जामसुदकर आणि रहाटे भायखळा मतदारसंघाकरता, तर चांदिवलीसाठी ईश्वर तायडे, ही सगळी नावं चर्चेमध्ये बघायला मिळतात। वैभव परब आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, काही संभाव्य नावं समोर येत आहेत आणि ज्या पद्धतीने जेव्हा पहिली बैठक झाली होती तेव्हा काही सहकारी पक्षातल्याच नेत्यांनी सांगितलं होतं की मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळतील, त्या अनुषंगाने आता ठाकरेंच्या शिवसेनेची ही तयारी म्हणायची का? वैभव, अश्विन, नक्कीच उद्धव ठाकरेंचं एक प्रत्येक वेळी जेव्हा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत असतो त्यावेळेला एक वेगळं दबाव तंत्र असतं। आता जवळपास या 22 जागांवर उद्धव ठाकरेंनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडचे जे उमेदवार आहेत संभाव्य त्यांना गो हेड दिलेला आहे, म्हणजे तयारीला लागा असे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये काही सरप्राइझिंगली नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये ईश्वर तायडे आहेत, वरुण सरदेसाई आहेत, किशोरी पेडणेकर आहेत किंवा शिवडीमध्ये सुधीर साळवी यांचं नाव येण्याची जास्त शक्यता आहे, कारण का आता पुन्हा एकदा लालबागचा राजा गणेशोत्सव सुरू होत आहे। चांदिवली आहे, कांदिवली आहे, त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाचे मतदारसंघ आहेत यांच्यावर उद्धव ठाकरेंनी आपला एक कब्जा म्हणता येईल त्या पद्धतीने ठेवलेला आहे। जसं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देखील उद्धव ठाकरेंनी काही जागा आहेत त्या आधीच अनाऊन्स केल्या होत्या, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी ही स्ट्रॅटेजी इकडे वापरलेली आहे। महाविकास आघाडीचे एक गठबंधन आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे 3 पक्ष आहेत आणि अशा पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या ह्या 22 जागांवरची तयारी जवळपास पूर्ण केलेली आहे। आता काँग्रेसचं मत असं आहे की आमची देखील इकडे तेवढीच मतं आहेत, लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या मतांमुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा झालेला आहे। लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या 3 खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे काँग्रेस देखील आता तितक्याच पद्धतीने दावा करते आहेत। अणुशक्ती नगर असेल, वर्सोवा असेल, वांद्रे पूर्व पश्चिम असेल, कुलाबा असेल, अणुशक्ती नगर नंतर चेंबूर असेल, कुर्ला असेल, या सगळ्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे विधानसभा क्षेत्र आहेत त्यामध्ये काँग्रेस देखील दावा करते। परंतु त्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपले जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांना पूर्णपणे ग्रीन सिग्नल दिलेला आहे निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि त्या पद्धतीने आता ही तयारी सुरू झालेली आहे। परंतु आता प्रश्न असा आहे की यामध्ये शरद पवार देखील 3 जागांसाठी आग्रही आहेत। एक घाटकोपर आहे, एक शक्तीनगर आहे आणि कुर्ला आहे। आता ह्या 3 जागांवर म्हणजे घाटकोपर जर आपण बघितलं तर तिकडे देखील सुरेश पाटील जे शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरेंकडून इच्छुक आहेत। कुर्ल्यामधून महिला प्रतिनिधी आहेत, त्यांचं नाव पुढे येत आहे आणि अणुशक्तीनगरमध्ये देखील 2 नावं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अशा पद्धतीने आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडायच्या आहेत, काँग्रेसला जागा सोडायच्या आहेत, त्याआधीच उद्धव ठाकरेंनी ही तयारी केल्यामुळे 2 पक्ष। तुला थोडंसं थांबवतो, मी अधिक तपशील जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत। सचिन सावंतजी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या या तयारीकडे काँग्रेस कसं बघते? काँग्रेस राजी आहे का या सगळ्या आकडेवारीकडे? नाही, आता माध्यमांमधले चर्चा आहेत। पहिली तर प्रक्रिया सुरू आहे आमच्याकडे मुंबईच्या स्तरावरती। मुंबईच्या जागा वाटपांसाठी जी समिती नेमलेली आहे, वर्षा गायकवाड जी असतील, अस्लम शेख आणि भाई जगताप,
त्यांची जी काही प्राथमिक चर्चा अजून संपूर्ण झाली नाही आणि त्यानंतर काही ज्या काही जागा राहतील त्यातल्या म्हणजे त्याच्यामध्ये काही दोन्ही पक्षांचे मतभेद राहतील, तिन्ही पक्षांचे, त्या वरिष्ठ स्तरावरती जातील. त्यामुळे मला असं वाटतं की ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिक बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे, असं आमचं मत आहे. पण आपल्या सहकारी पक्षाच्या एका नेत्यांनी असं म्हटलं होतं की मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळतील हे जवळपास निश्चित आहे, त्यामुळे यावर एकमत झालंय असं म्हणायचं का? जागांची आकडेवारी पुढे मागे होऊ शकते, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा वाटपात मिळणार असं म्हणायचं का आपण? सचिनजी, ही चर्चेच्या अंतिम संपुष्टात येईल ना, ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. बरं, अनेकांनी आपापली मतं मांडलेली आहेत. शिवसेनेचं आपलं एक मत आहे, कुठल्या जागांवरती आम्ही चांगला उमेदवार असू शकतो, आमच्याकडे आमचे चांगला उमेदवार असू शकतो, त्यावरती चर्चा होईल, एकमत होईल आणि त्यानंतरच मला असं वाटतं की निष्कर्षाप्रती पोहोचू की कोण किती जागा जास्त लढत आहे. पण काही जागांवर म्हणण्यापेक्षा जास्त जागा कोणाच्या असाव्यात ह्याच्यापेक्षा कोणती जागा चांगल्या पद्धतीने कोणता पक्ष निवडून येऊ शकतो, लढू शकतो, ही मला असं वाटतं की ती प्राथमिकता प्रत्येक पक्षाची आहे. पण ज्या पद्धतीने आता यादी समोर येते, म्हणजे आता आपण जर बघत असाल टीव्ही स्क्रीन तर अनेक नावं समोर येत आहेत, प्रामुख्याने काही मतदारसंघ समोर आलेले आहेत, तर कुठेतरी संघर्ष होऊ शकतो काही जागांवर असं वाटतं आपल्याला? नाही, काही जागांवरती निश्चितपणे म्हणजे फार थोड्या जागा असतील ज्याच्यामध्ये मतभेद असू शकतात, त्याच्यात काही शंका नाही. परंतु त्याची एक प्रक्रिया आपण तयार केलेली आहे आणि त्या वरिष्ठ स्तरावरती त्याच्यावरती चर्चा होईल, निर्णय होईल. मला असं वाटत नाही की महायुतीसारखी भांडणं आमच्यामध्ये होतील. बरं, साधारण एक शेवटचा प्रश्न, फक्त साधारण कधीपर्यंत तुम्ही या जागा वाटपाचं आकडेवारी जी आहे ती फायनल होईल असं आपल्याला वाटतंय? ते मला असं वाटतं 15-1 दिवसामध्ये संपूर्ण होऊन जाईल विषय. धन्यवाद सचिनजी या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. तेव्हा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत होते. काही जागांवर निश्चित मतभेद असू शकतात, चर्चा होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र येत्या 15 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय हा होऊ शकेल, जागा वाटप अंतिम होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठाकरे गटातल्या मुंबईतल्या संभाव्य उमेदवारांची ही यादी आहे जी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे. 36 जागा एकूण, ज्याच्यापैकी 22 जागा या ठिकाणी ठाकरे गटाने आता तयारी सुरू केल्याचं समजतंय. काही उमेदवार, काही मतदारसंघ समोर आलेले आहेत, त्याच्यामुळे आता मवियामध्ये या संदर्भात नेमक्या कशा वाटाघाटी होतात येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा वैभवकडे जाऊया. वैभव, जसं आता सचिन सावंत यांनी देखील सांगितलं, काही जागांवर मतभेद होऊ शकतात, संघर्ष होऊ शकतो. नक्कीच त्यातले मतभेद कुठल्या कुठल्या जागांवर आहेत हे मी तुला वाचून दाखवतो. सर्वात पहिलं म्हणजे एकूण 36 जागा आहेत मुंबईतल्या, त्यातल्या 22 जागा जर उभाटानं जर घेतल्या तर अश्विन 14 जागा उरतात. आता या 14 जागांमध्ये काँग्रेस स्वतःच्या वाट्याला काय जागा घेणार आणि राष्ट्रवादीला 2-3 जागा काय देणार हा सर्वात पहिला प्रश्न आहे. त्यामुळे नक्कीच काँग्रेसची नजर आहे ती या उभाटाच्या जागांवर आहे आणि ती जागा अशा आहेत. पहिली गोष्ट म्हणजे वर्सोवा, ज्या असलम शेख यांनी ही जागा मागितलेली याची माहिती आहे ती आपल्याला समोर दिसते आहे, कारण का असलम शेख हे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीसाठी ही जागा मागतायत. अशी देखील स्ट्रॅटेजी असू शकते. असलम शेख मालाडऐवजी वर्सोवाला लढू शकतात आणि त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला ते मालाडला निवडणूक लढायला लावू शकतात. दुसरी गोष्ट आहे अणुशक्ती नगर आणि त्याच्यानंतर वांद्रे पूर्व. भाई जगताप आहेत ते आग्रही आहेत, जी जागा वरुण सरदेसाईंना देण्यात आलेली आहे, ग्रीन सिग्नल उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे. त्याच जागेवर म्हणजे जिथे जिशान सिद्दीकी आहेत तिथेच भाई जगताप देखील आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आहे चांदिवली आहे, चेंबूर आहे, कलिनामध्ये आणि कुर्लामध्ये देखील खास करून काँग्रेस आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. कुलाबा या जागेवर अद्याप कुठलाही तोडगा झाला नाहीये, त्यामुळे कुलाबा उभाटा गटाने घेतली नाहीये, त्यामुळे ती काँग्रेसकडे कोणाकडे जाते हे देखील पाहावं लागणार. त्यामुळे 22 पैकी काही अशा 6-7 जागा अशा आहेत ज्याच्यावर काँग्रेसने क्लेम केलेला आहे आणि उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे आहेत ते ह्या जागा अजिबात सोडायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेस यावरून काय मतभेद होत आहेत हे देखील पाहावं लागणार आहे अश्विन आपल्याला. खरंय, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं आता सचिन सावंत सांगतात वैभव, 15 दिवसामध्ये जागा वाटप ऑलमोस्ट फायनल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येते 15 दिवस फार महत्वाचे आहेत. धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.